जी, मैं इसलिए प्रेस कॉन्फ्रेंस रखा हूँ कि एक योगेश गोविंद सोलंकी है, जो कि मेरे बारे में कुछ फेसबुक वगैरह पर न्यूज़ चलाया है कि ये जो है कि पेड़ काट काट कर रूम बनाते हैं, 1-1 लाख में बेचते हैं। जबकि हकीकत ये है कि 20-22 वर्ष पुराना हमारा रूम है और मैं अपने नाम से एक टैक्स अप्लाई भी किया हूँ। और योगेश गोविंद सोलंकी 420 का उसके खिलाफ एप्लीकेशन भी पड़ा है थाने नगर पुलिस स्टेशन में और 354 कॉलम लगा एफआईआर दर्ज हुआ है, उसकी जांच चल रही है। वर्तर नगर पुलिस स्टेशन में 376 366 ऐसे गुनाह दाखिल 2011 में वर्तर नगर पुलिस स्टेशन में उसके खिलाफ 5-6 जगहों पर एनसी एफआईआर ऐसा चल रहा है। और वो वहाँ पे अन्ना भाऊ साठे नगर में 2 साल पहले आ करके एक रुस्तम माहौर करके हैं, उनका 4 रूम हड़प लिया, उस पर अपना टैक्स लगवा लिया। तो वो लोग मेरे ऑफिस में आए, बताया सर ऐसी ऐसी समस्या है। तो मैं उनकी मदद करने के लिए जब खुलासा किया, अधिकारियों से मिलकर मदद के लिए बोले, उसके खिलाफ एफआईआर वगैरह हुआ। तो इसके लिए मुझसे एक गलत तरीके की न्यूज़ लगाया कि 5 रूम है, 1 लाख में 1 लाख बेचे हैं, ये एकदम गलत है। न तो मेरा 5-7 रूम है और न 1 लाख रुपए में बेचा हूँ। मैं अपने नाम से एक टैक्स लिए अप्लाई किया हूँ ऐसा करके, और उस राशन कार्ड भी फर्जी बनाया था, जो कि राशनिंग ऑफिस ने रद्द कर दिया है। ऐसे गुनाहगारों के खिलाफ सख्त सख्त कार्रवाई होना चाहिए, हमारी मांग है। से क्या मांग है? थाने आयुक्त से क्या मांग करेंगे? थाने पुलिस आयुक्त से हमारी मांग ये है कि 354 जैसी धारा लगी है, उसमें 41 नोटिस भेज गिरफ्तारी के है, वो गिरफ्तार हो, उसके खिलाफ कार्रवाई हो। और ठाणे महानगर पालिका के आयुक्त से हमारी मांग है कि जो गलत तरीके से टैक्स लगा और रद्द हो, जिस व्यक्ति का है उसका हक मिले। न्यूज के बाद है, आपका नाम डाला हुआ है और 5 रूम के बारे में बताया, तो क्या सत्य परिस्थिति है क्या कि 5 रूम आपका वहाँ पर एकदम गलत है, एकदम निराधार बातें। मुझे न्याय पर भरोसा है, शासन प्रशासन पर भरोसा है, विश्वास रखता हूँ और मैं जानता हूँ कि न्याय होगा, न्याय की उम्मीद। सर, आप एक वकील हैं, जी वरिष्ठ वकील हैं, जी जी। तो कोर्ट में क्या दायर करेंगे उसके बारे में? कोर्ट में जो भी न्याय संगत है वो मैं करूँगा। मैं जो भी गलत किए हैं, जिससे मिलके गलत तरीके राशन कार्ड बनवाए हैं, जो गलत तरीके से टैक्स लगाए हैं, इन सब के खिलाफ मैं दायर करूँगा। इन लोगों को, गरीब लोगों को, जनता को न्याय दिलाऊंगा। वो कई बार वहाँ जाके हड़काता चमकाता मारता पीटता है, ये बेचारे न्याय की अपेक्षा मेरे पास आए, जो मैं न्याय दिलाने का काम कर रहा हूँ, जिसकी वजह से वो बौखलाहट में आ करके गलत गलत न्यूज़ दुष्प्रचार कर रहा है। ये सब न्यायप्रिय अधिकारी अच्छे लोग हैं, मैं डीसीपी एसीपी से लोग अच्छे हैं, लेकिन कुछ लोग उसकी मदद कर रहे हैं, जिससे हर गलत काम करके बचता जा रहा है। लेकिन कानून के हाथ लंबे होते हैं, उसको एक न एक दिन सज़ा ज़रूर मिलेगी। मैं यही उम्मीद करता हूँ उसके खिलाफ सख्त सख्त कार्रवाई हो। 354 जैसे धारा लगी है, कई मुकदमे हैं, उसको गिरफ्तार कर तड़ीपार घोषित करना चाहिए। वरिष्ठ पत्रकार सतीश आपटे साहेब आहेत। सर, काय सांगाल, हे जे प्रकरण घडत आहे, सोलांकी जो आहे हे ह्याचं काय कारण? प्रत्येक वेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासन का त्याच्यावर कारवाई करत नाही? काय सांगाल याच्याबद्दल? त्याचं कारण तो मोठमोठ्या सत्तेवरील लोकांची उदाहरणं देऊन हे लोक माझ्या पाठीशी आहेत असा दावा करतो. काही ठिकाणी प्रभावित करण्यासाठी पैसा वशिला याचा वापर करतो, ज्यामुळे हे होत असतं. आणि आपल्याकडे अशी गोष्ट आहे की पोलीस आणि सगळी व्यवस्था सडलेली आहे. साहेब, सगळी व्यवस्था सडलेली असताना आपल्याकडे जसा महेश साहेब, त्याच्याविरुद्ध अजून पण कारवाई होत नाही आहे. सगळी व्यवस्था सडली, याचं कारण ते आहे. आणि काही लोक त्याला राजनीती, काही लोक योगेश सोलंकीला पाठीशी घालत आहेत. हो, साठेनगर में तुमच्यावर घटना काय घडली आहे? तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद केलं होतं त्यावेळी अण्णाभाऊ साठेनगरमध्ये रुस्तुम मोहोळ यांच्यासोबत मी गेले 1 वर्षभर राहतोय. रुस्तुम मोहोळ यांच्या मुलं जेव्हा 21 वर्षाची झाली, तर त्यांच्या मुलांच्या नावे टॅक्स लावावा असे हेतू मनात बाळगून त्यांनी त्याला सांगितलं, योगेश सोलंकीला, मला काय लिखापडी जमत नाही, तू माझ्या मुलांच्या नावाने टॅक्स लाव. तेव्हा त्याची दिशाभूल करण्यात आली की तुझी मुलं लहान आहेत, तुझ्या मुलांच्या नावाने टॅक्स होऊ शकत नाही असे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्यांना खूप यांची फसवणूक करून आपली नावं याच्यावर चढवली. प्रशासनचे काय मागणी तुमच्याकडे? काय मागणार आहेत? काय प्रशासन कारवाई करणार त्याच्यावर? योगेश सोलंकींनी अण्णाभाऊ साठेनगरमध्ये रुस्तुम मोहोळ यांच्या झोपड्या ज्या ढापल्या, त्यांना परत मिळाव्यात, न्याय मिळावा त्यांना. आणि
ह्यांच्या विरुद्ध जे काय त्यांनी कारवाई केली त्याच्यामधून न्याय मिळावा. वकिलाचे 5 रूम ते बोलत आहेत हा. सोलंकी जे न्यूज नाही. लागलेले आहेत नाही, वकिलाची 5 रूम वकिलाची 5 रूम आहेत का? नाही, ते साफ खोटं आहे. आम्ही स्वतः तिथे राहिलेलो आहोत. वकील स्वतः त्याच्यामध्ये दिलेले आहे की वकील साहेब 1-1 लाख मध्ये रूम विकत नाही, आहेत त्या हे ठिकाणी. पण खोटं आहे. त्यांच्यासारखा माणूस गोरगरिबांची मदत करतोय, त्यांचं असं तऱ्हेने वर्तणूक कधीच नव्हती. आणि आम्ही स्वतः बघतो त्यांची 2009 पासून रूम आहे तिकडे, आणि ती यांनी वेळोवेळी नूतनीकरणाच्यासाठी म्हणून दुरुस्ती केली असेल, तर त्याच्याकरता 3 वेळा विकली असं खोटं सांगणं, 5 घोपड्या विकल्या असं खोटं सांगणं हे सरासर चुकीचं आहे. आणि आम्हाला असं माहीत पडलंय की तिकडं टॅक्स लावण्यासाठी एकेकाकडनं नागरिकांकडनं 40,000 50,000 रुपये असं घेतलं. हो, हे खरं आहे का? या रुस्तुम मोहोर यांच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग आहे. प्रत्येकाकडून 30,000 40,000 20,000 या पद्धतीने योगेश सोलंकीने पैसे घेतले. लोकांना सांगितलं की आम्ही तुला पक्का घरात स्थलांतरित करू, हे झोपडी तुटणारच आहे. कॅश दिलेला आहे, रोख रक्कम चेक दिलेली आहे. हे सगळ्या लोकांनी भोळे भाबडे लोक यांच्या जमा होती पुंजी यांच्याकडे असलेल्या गंगाजळीप्रमाणे ह्यांनी कॅशमधलीच दिली. त्यांचं काही कुठे अकाउंट नाही आहे, त्यामुळे त्यांनी कॅशमध्येच दिली. त्यावेळी ते लेडीजला मारहाण झाली होती. त्या 21 मेला काय त्याच्याविरुद्ध ते कारवाई झाली का? हा, तक्रार केली? मागच्या 31 मेला हा योगेश सोलंकी रुस्तुमच्या घरासमोर आला. त्यांनी आजवा बोलायला सुरुवात केली. आडबातचेपणे बोलायला सुरुवात केल्यानंतर दिलीप खंदारेमध्ये पडला, हे स्वतःमध्ये पडले. असं असताना तो दिलीप खंदारेच्या घरापर्यंत जाऊन पाठलाग केला. त्याच्या सुनेच्या पोटात लाथ मारली, अंगठीला जाऊन तिची विनयभंग केला. याबद्दल त्याच्यावर 100/23 हा कलम 323 354 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल असताना अजूनपर्यंत 164 बयान घेतलेलं नाही, अजूनपर्यंत 41ची नोटीस दिलेली नाही योगेश सोलंकीला, अजूनपर्यंत योगेश सोलंकीचा जबाब घेतलेला नाही. आणि समर्थन करतायत, DCB याचं समर्थन करतायत. काय झालं नाही घेतलं तर काय झालं नाही घेतलं, हे DCB याचं समर्थन करतायत. आणि DCBने आम्हाला असा जावाई शोध लावून सांगितलं की 7 वर्षावरील गुन्हा असेल तरच आम्ही अटक करू शकतो. DCBने स्वतः मला सांगितलेली गोष्ट 4 माणसाच्या साक्षीने की आम्ही 7 वर्षाच्या वरती गुन्हा असेल त्याच्यावर अटक करण्याची आम्हाला हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टाकडून आदेश आहे. पण त्याचा आधारे त्याच आता आधार घेऊन आणि आयोला अंतिम अधिकार असतो, की कधी अटक करण्याचा, त्याचा फायदा. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याशी सरकारकडून आपण काय अपेक्षा करा, काय मागणी करा? हीच मागणी आहे की एखादा स्पेशल ऑफिसर नेमून या ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेरील एखाद्या दुसऱ्या पोलीस स्टेशनमार्फत नाहीतर क्राईम पोलिसांमार्फत त्याची चौकशी करावी.